UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। नाना पटोले आणि मल्लिकार्जुन खरगेंची काल भेट। काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वानं राज्यातील नेत्यांचे कान टोचले। मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरील वादावर नेत्यांना सबुरीचा सल्ला। पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर विविध प्रकल्पांचं उद्घाटन करणार। शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मेट्रोचं लोकार्पण होणार। संध्याकाळी मोदींची सभा। मुंबईमध्ये हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी। जोरदार पावसामुळे पार्श्वभूमीवर आज मुंबई, ठाणे, पालघरमधील शाळांना सुट्टी जाहीर। शिक्षण विभागाचा निर्णय। पावसामुळे मध्य रेल्वेवर परिणाम। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। कल्याणहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल 20 मिनिटं उशिरानं। कल्याण स्थानकात प्रवाशांची गर्दी। जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड शिफ्ट जवळ महिला मॅनहोलमध्ये पडली। मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू। ठाण्यात मुंब्रा बायपासवर दरड कोसळली। ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली। वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता। नागपूरसह परिसरामध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात। कपाशी, तूर आणि सोयाबीन पिकाला फायदा। मुसळधार पावसानं पुणेकरांची तारांबळ। वाहतूक कोंडीमुळे शहरातील प्रमुख रस्ते बंद। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी जाहीर। हा एन्काउंटर होऊ शकत नाही। डोक्यामध्ये गोळी का मारली? 4 अधिकाऱ्यांना एक आरोपी आवरला नाही का? बदलापूर प्रकरणातील आरोपीबाबत हायकोर्टाचे पोलिसांना सवाल। तर फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असल्यास पावलं उचलण्याचा इशारा। पवार ठाकरेंच्या पक्षातील बूथच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणा। आपणच घड्याळ धनुष्यबाणाला हरवलं तर कोण जिंकेल? मित्रपक्षांचं मजबूतीनं काम करण्याच्या शहांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। टीका करताना उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा बाजार बुणगा असा उल्लेख। हिंमत असेल तर येऊन बघ, महाराष्ट्र कुणाला संपवतो, ठाकरेंचं शहांना आव्हान। 2000 साली राजकारणाला कंटाळून मी रिव्हर्स गिअर टाकला होता। साजिद नाडियाडवालांमुळे मी पुन्हा राजकारणात। 1 नंबर चित्रपटाच्या लॉन्चिंग वेळी राज ठाकरेंचं वक्तव्य। 9व्या दिवशी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित। पाणी पिऊन जरांगेंनी उपोषण सोडलं। ज्यांनी त्रास दिला त्या सर्वांना सरळ करणार, जरांगेंचा इशारा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचंही उपोषण मागे। मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी जरांगेंचं उपोषण। जरांगेंचा बाप जरी मुख्यमंत्री झाला तरी ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, हाकेंचा हल्लाबोल। नंदुरबारमध्ये कामगार कल्याण योजनेमधील पेटी आणि भांडी वाटपाच्या ठिकाणी महिलांचा रात्री मुक्काम। भिसाळ नियोजनामुळे महिलांना रात्री उघड्यावर झोपण्याची वेळ। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत राज्यामधील पहिली रेल्वे कोल्हापूरमधून निघणार। 800 नागरिकांना घेऊन शनिवारी रेल्वे अयोध्येला रवाना होणार। 1 नंबर चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च। सोहळ्यासाठी राज ठाकरे, आमिर खानसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित। सोन्याच्या दरामध्ये प्रतितोळा 1167 रुपयांची वाढ। सोनं प्रतितोळा 75,248 रुपये तर नवी दिल्लीमध्ये सोनं प्रतितोळा 77,170 रुपयांवर। जम्मू आणि काश्मीर विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये बुधवारी 56% मतदान। 26 मतदारसंघामध्ये एकूण 239 उमेदवार रिंगणार। विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा जोर। पालघरला रेड अलर्ट तर नाशिक, पुणे, रायगडला ऑरेंज अलर्ट जारी। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।